नमस्कार मंडळी, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर मंडळी, आज मी बनवणार आहे हिरव्या माटाच्या पानांची भाजी. ही भाजी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच चवीला स्वादिष्ट आणि रुचकर अशी लागते. तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी इथे शेतामधून हिरवी आणि ताजी माटाची भाजी आता तोडून घेणार आहे. पालेभाज्या बनवायला जितक्या सोप्या असतात तितक्याच चवीलाही त्या छान लागतात आणि शरीरासाठीही खूप उपयुक्त असतात. मी इथे कवळी कवळी माटाची पाने आता तोडून घेतली आहेत. तर चला आता याची आपण भाजी बनवूया. आता ही भाजी स्वच्छ धुवून घेऊ. भाजी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही भाजी चिरून घेऊया. तर इथे मी आता माटाची भाजी चिरून घेतलेली आहे. आता गॅसवरती एक तवा ठेवून घेतला. तव्यावरती 2 चमचे तेल घालून घेतलं. तेल चांगलं कडकडीत गरम झालंय. आता याच्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ. तर आता लसूण भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घालू आणि कांदाही लालसर होईपर्यंत परतवून घेऊ. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ. मीठ घातल्याने कांदा लवकर लालसर होतो. तर आता कांदा लालसर झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता कापलेली माटाची भाजी घालून घेऊ आणि 1 ते 2 मिनटं ही भाजी अशीच परतवून घेऊ. अगदी 4 ते 5 मिनटात ही भाजी बनून तयार होते. पालेभाज्या या बनवायला जितक्या सोप्या असतात तितक्याच चवीला अप्रतिम लागतात. तर आता भाजी चांगली परतवून घेतलेली आहे. आता मी इथे अर्धा चमचा लाल तिखट मसाला घालून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता. आता हे सगळं परत एकदा मिक्स करून घेऊ आणि 1 ते 2 मिनटं अशीच ही भाजी तव्यावरती परतवून घेऊ. आता याच्यामध्ये 2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घातलं. शेंगदाण्याचं कूट घातल्याने भाजीला खूपच छान अशी चव येते. परत 1 मिनटं ही भाजी अशीच तव्यावरतीच परतवून घेऊ. तर बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीत पण चवीला अप्रतिम अशी माटाच्या पानांची भाजी बनून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. ही भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायची खूपच छान लागते. तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे माटाची भाजी बनवून खाऊन बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.